पहिलं गोष्ट म्हणजे नीलम गोऱ्हे यांचं गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये शिवसेनेमध्ये काय योगदान आहे आणि आज शिवसेनेच्या जीवावरती माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी त्यांना जे काही विधान परिषदेचं सदस्य पद दिलं होतं, त्याचबरोबर उपसभापती आणि विविध पदं त्यांना मिळाली होती. हे फक्त शिवसेने आणि शिवसेनेच्या 4 अक्षरामुळे त्यांना मिळाली होती. आणि आज त्यांनी त्याचे ऋण फेडलेले आहेत, की कशा पद्धतीने वक्तव्य करून आणि स्वतःची त्यांनी म्हणजे आज दिल्लीसारख्या साहित्य हे जी हे होतं, अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने जाणून-बुजून दिल्ली येथे ते या एका ह्याच्या मंचकावरती साहित्य परिषदेच्या इथे त्या ठिकाणी जे काही वक्तव्य केलं, मला वाटतं त्याचा निषेध संपूर्ण अ, देशात होतोय. साहित्यिक मंडळी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरती संतापलेली आहेत आणि मला वाटतं शिवसैनिक सुद्धा, कारण ह्या एका बाईला ज्या पद्धतीने एवढं मोठं पद दिलेलं असताना सुद्धा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इकडे-तिकडे उड्या मारणाऱ्या अशा या नीलम ताईंना मला वाटतं आमच्या महिला आघाडीने सक्षमपणे उत्तर दिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये काय-काय कारनामे केलेले आहेत. हे संबंध उघड्या महाराष्ट्राने आज गेल्या 2 दिवसामध्ये त्यांचीच लायकी त्यांना दाखवून दिलेली आहे. आणि कशा पद्धतीने त्यांनी गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये त्या पदाचा उपभोग घेऊन कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे, हे मला वाटतं जनतेनेच उघड केलेलं आहे, की त्यांच्या स्वतःच्या पीएने त्या ठिकाणी एक गुन्हा दाखल झालेला आहे, की त्या पीएने मला वाटतं पैशाची मागणी करून पैसे घेतले आणि नोकरीला लावतो म्हणून सांगितलं आणि काम केलं नाही. असे कित्येक उदाहरणं आहेत. मला वाटतं काल राऊत साहेबांनी सांगितलं, नाशिकमधल्या लोकांनी सांगितलंय, पुण्यामधल्या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि आता एक-एक प्रकरणं आता बाहेर येतील, त्यांना फिरणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे माफी मागितली पाहिजे. तर संजय राऊतांनी म्हटलंय, अरे कोण नरेश म्हस्के? नरेश म्हस्के तुम्हाला माहिती आहे, त्याला भुंकण्यासाठी तिथे ठेवलेला आहे. आणि तो मी मागेच सांगितलं होतं, या उंदराला ज्या वेळेला कधी काय उलटं-सुलटं झालं तर हा पहिला पळणारा उंदीर असेल. त्यामुळे त्याला त्याची ड्युटी बजवायला पाहिजे आणि तो त्याची इमानदारीने ड्युटी त्या ठिकाणी तो बजावतोय भुकून. आणि तुम्हाला माहिती असेल की ह्या ठिकाणी त्याच नरेश म्हस्केला त्या काँग्रेसमध्ये जाण्यापासून मीच रोखलं होतं. काँग्रेसमध्ये त्याचा प्रवेश होता या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आणि त्याच्या उद्धव साहेबांच्या मुळेच मी त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि त्याला विनंती केली की अरे बाबा, तुला कोण नंतर विचारणार नाही, परंतु आज त्यांनी तुम्ही बघितलं असेल, जर कुठलाही शिवसेनेचा विषय आला की याला भुकण्यासाठी मग ते पवार साहेबांच्या बद्दल बोलतो, एवढा तो मोठा झालाय. तो राहुल गांधींच्या बद्दल बोलतो, सोनिया गांधींच्या बद्दल बोलतो, उद्धव साहेबांच्या बद्दल बोलतो. एवढा मोठा महान नेता त्या ठिकाणी तो झालेला आहे. त्यामुळे त्याची अवकात सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही. तर कशा मला वाटतं आता प्रत्येकाला आलेला अनुभव प्रत्येकाने या ठिकाणी सांगितलंय की त्या 8 दिवसामध्ये सर्व प्रकरणं बाहेर येतील. आज जोडे मारले, उद्या कशा प्रकारे बोलणार? मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल, संपूर्ण कालपासून ते आज संपूर्ण दिवसभर प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा निषेध केला जातोय. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सर्व पदं उपभोगून झाल्यानंतर फक्त ह्या पडत्या काळामध्ये तुम्ही इकडून तिकडून उड्या मारणारे असे आहात, हे सिद्ध झालेलं आहे.